ते सर्व देशामध्ये महाराष्ट्राच्या नावलौकिला हॉटेलने धक्का आमचे राज्यकर्ते उमेदवारांचे शेअरच्या रस्त्याच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्यावरची आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या आवडीचं की वडिलांपासून हातात झाला त्याचा निषेध होतोय. त्याच कारखान्यामध्ये आणखी काही ठिकाणी अशा प्रकारचे दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या. एक दिवस असा जातोय महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी वडिलांच्यावर अत्याचार करण्याच्या संबंधीची बातमी ही दुर्दैवाने तुम्हाला मला वाचायला मिळते. हे राज्य शिवछत्रपतींचं राज्य. शिवछत्रपतींनी आपल्या राजवटीमध्ये पेंढाऱ्याच्या फासल्याने एका मुलीचा तिच्यावर अत्याचार केला आणि तक्रार शिवाजी महाराजांच्याकडे गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात करून करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्यांना ही प्रचंड शिक्षा दिली. आजच्या परिस्थितीमध्ये जी काही घटना आहे त्याची गांभीर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दुःख होतं की राज्यकर्ते राज्यातील प्रमुख आणि त्याचे सहकारी एकदम सांगताय की वडिला हुशाला प्रकारामध्ये विरोधक राजकारण आहेत. मुलीबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कधी उठवला त्याला राजकारण म्हणायचं. हा जर निष्कर्ष राज्यकर्ते घालत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत. वडिलांच्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना येते. जे काही घडलं ते महाराष्ट्रात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे. ज्यांनी घडवलं त्याचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया. मी ती शपथ वाचतो माझ्यानंतर एक एक वेळ आपण त्याचा पुनरुच्चार करावा. मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही कपून घेणार नाही. माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवी. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखील आणि या पुण्यनगरीमध्ये सगळ्याच्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भययुक्त स्थिती बनवण्याच्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. यानंतर आपण राष्ट्रगीत करणार आहोत. त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने माननीय काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे आभार मानतील. माझी सगळ्यांनी विनंती एक दोन मिनिट इकडून बाजूला आपण साहेबांच्या इकडून आपण राष्ट्रगीत सुरू करतो. माननीय अरविंद शिंदे. राष्ट्रगीत तयार हो. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल
मागे गाये तब जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की पुणे महाविकास आघाडी